संजय राऊत यांनी भ्रष्टाचारावर आवाज उठवला म्हणून राजभवनामध्ये पडणार नाहीत. मला एक कळत नाही, भ्रष्टाचारावर आवाज उठवल्यावर मतं पडतात का कमी होतात हे एकदा तपासलं पाहिजे. आणि अडचण कुणाची आहे? ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांची आहे. ज्यांनी भ्रष्टाचार केला नाही ते सगळे संचालक व्यवस्थित आहे, त्यांना आनंद आहे. आणि त्याच संचालकांची इच्छा होती चौकशी व्हावी. त्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांच्यावर कारवाई व्हावी. त्यामुळे भ्रष्टाचार कुठं झालेला आहे, कुठल्या टोकाला झालेला आहे तुम्हाला माहिती आहे. जेव्हा मी सांगायची आवश्यकता नाही आणि याचा कुठलाही परिणाम या निवडणुकीत होणार नाही. महापालिकेच्या निवडणुकीत तुम्ही आकडेवारी सांगितली होती आणि विधान परिषदेचे देखील 2 दिवसानंतर सांगणार होता. कुठपर्यंत आकडेवारी जाईल? अबकी बार 500 पार. ही निवडणूक बिनविरोध झाली नाही, कारण काही लोकांनी प्रेस्टिज इगो आणि इगो इश्यू केला म्हणून निवडणूक झाल्याचं मोहिते पाटील म्हणत आहेत. काय या संदर्भातलं आपली मुळात मी मगाशी आपल्याला सांगितलं की तुम्ही जे नाव घेता ते नाव मी कधीच घेत नाही आणि मला अजून आवश्यकता भासली नाही. मी जेव्हापासून पालकमंत्री झालो त्यामुळं मला कधी आवश्यकता भासली नाही आणि मला आजही वाटत नाही. त्यामुळे कोण काय म्हणतं हा विषय वेगळा आहे, परंतु ही निवडणूक आम्हाला विचारलं असतं तर बिनविरोध झाली असती, आमच्याकडे आले असते तर बिनविरोध झाली असती, आमचं दर्शन घेतलं असतं तर बिनविरोध झाली असती. आता दर्शन घ्यायचे दिवस संपलेले आहेत. आता स्वतःचं अस्तित्व शिल्लक राहावं किंवा आमच्याशिवाय काय घडत नाही हे दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो आता मोडीत निघेल आणि ही निवडणूक ही त्याला उत्तर असेल.